दोस्तांनो, खरंच बुलेट घेऊन लय पश्चाताप झालाय राव. आता असं वाटायला लागलंय मला. म्हणलं होतं तुम्हाला घेऊन नका म्हणून बुलेट. माझ्यासारखी गाडी घ्या म्हणलं एफझेड. लय म्हणजे लय त्रास व्हायला लागला. ही बुलेट घेऊन एवढी त्रास व्हायला लागलाय, नको वाटायला लागलंय. खरं ऐकलं असतं तुझं बरं झालं असतं. त्यात एफझेड घ्यायला पाहिजे होती तुम्ही. एफझेड घ्यायला पाहिजे का मित्रांनो? बरोबर आहे का नाही? एफझेड घ्यायला पाहिजे होती नाही. लय त्रास व्हायला लागला ह्या बुलेटचा, तुम्हाला सांगतो. आयरिंग आहे का होती कशी बाड 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 आपल्याला वाटत होतं बडबड करा. काय करायचं? महागात पडलं तुम्हाला. नाही नाही, हे बुलेट घेऊन लय पश्चाताप झालाय माणसाला. पश्चाताप कशामुळे झाला माहिती आहे का? कशामुळे? माझ्या माग जरा लोक चालू आहे, त्यामुळे झालंय. काय झालं तिथं सांगायचं का आपल्या मित्रांना? काय झालंय, घरात माझ्या माग 8-9 चालू आहे म्हणून मी आज घरात हल्लो. हा, पण अजिबात बोललो नाही कोणाला इकडे चाललंय म्हणून. काय आज घरी बांधण्यात लय डेंजर पेटणार. अजिबात बोललो नाही बघा. चाललोय कुठं तुम्हाला सांगतो, तुम्हाला सांगेन. पण खरंच बुलेट घेऊन असं वाटायला लागले, जी शांतता होती ती सगळी यूज काढून गेली घरातली. आता फायरिंगच्या गाडी घेतली म्हणल्यावर शांतता तर बंद होणारच घेऊ. बाड 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 आवाज काढताय कसं काढता तेवढ्या पुढचं बाड 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 बरं वाटते. बरं केसात तुम्ही बाड 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 निघायला लागलं या. तीच बरं जी त्याला टाकलं ते आटायला लागले. कुठं असतं हेच कळलं झालं या. तिथलं सायलेन्सर बंद काय राव, ठोक्या घरी त्याला आटतं या. वाटीभर एका ठोक्याला वाटीभर त्या आमच्या विनोबा ह्याला पण सांगितलं तर तुम्हाला पण सांगितलं होतं. दोघांनी एकमेकाची चोर पुढे घेतली. रस करणं नडतंय स्प्लेंडर घेऊन आपले असले केलं असतं तर बरं झालं. आवाज काढत गेले एखादी फाट 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 पुंगळी काढून आपलं निवांत झालं असतं, बरं झालं काय असतं. तर कंडिशन निघून झाली या. बाड 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 बाड. पश्चाताप करणार. कसं आहे, माणसाला मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नसतंय. नाही नाही, खरंच चुकलोय बरं का. आजपासून घेऊ नका घेऊ नका. मग काय ऐकलं नाही माझं, तुमच्या ताईचं पण ऐकलं नाही तुम्ही. 3 लाख रुपये पदरचं गेलं. म्हणजे मला बुलेटचा शौक आहे, पण बुलेट घेतल्यापासून घरातली सगळे आटायला लागली माझ्या भोवती. त्यामुळे मला जिकडे जाईल ते ह्याचा काय ना काय तोटा होतोय. अवघड झालं काय ना काय पण होई मागा. आणि जायच मग कुठं म्हणलं गप्प जायला लागते. असं नाही सांगतो. चाललंय म्हणलं का बाजा असं चालूच झाला. बुलेटचा आवाज त्याचा आवाज सगळंच होतोय. तुला बाहेर गेलं की काय ना काय नुकसान होतं. काम लागते. मग काय तर चाललोय बघा. आता ही घेतलं एवढं मोठं हत्यार पर्यंत, हिला सर्व्हिसिंगला घेऊन जाया. आपण बंपर बसवलं नाही. बंपर बसवू आता. त्याला आता वेगळे पैसे जाते. त्याला वेगळा अजून पैसे गाडीला अजून बंपर बसवलं नाही बघा. बंपर बसवायला लागतोय. आणि बिचारीने तुम्हाला सांगतो, पुसताना शाने माणसाने पुसताना हिथं बांधलं, ती वटी हिथं बांधली फडकेची. तर हो काही जळून हिथं खाकरात झालं. हिथं वन जो म्हटला या. काय सांगायचं आहे, हात लावायला एवढी कंडिशन अवघड झाली आहे. आता हिला सर्व्हिसिंग करायचं म्हणलं तर 1,500-2,000 रुपये जाते. 2,000 रुपये जाते. 2,000 कसं म्हणून आणि ती ऍक्सेसरी बसवली त्याला 5,000 रुपये जाते. सर्व्हिसिंगला 2 जाऊ दे, पण लोटवडी सोलापूर 1000 असत्याला जातं या. सर्व्हिसिंग केवढं? सर्व्हिसिंग कितीला पडली? लय म्हणजे लय कोठाना झाला हे. आता वाटायला लागले खरं. मी तर म्हणतो एकूण टाकावं आपलं. आता काय किंमत आहे? एकदा शोरूम मधनं बाहेर काय अजून नंबर आला नाही का? आता शोरूम मधनं खाली उतरली तर त्या वस्तूची व्हॅल्यू कमी होती. कमी होती का? हा, विचारा तुम्ही म्हटलं मित्रांनो, व्हॅल्यू कमी होती ना. हाया किमतीला देत नाही. मित्रांनो, कोणी इच्छुक आहे का तर सांगा कमेंट करून. खरंच वाटायला लागलं एकावं. म्हणजे त्याला बाबतीत एका वाटायला लागले बघा. किस्सा होता तेवढा सगळा मोकळा होत चालला या. खिशात पैसेच राहिले तर जी हवा होती ती सगळी हवा निघून गेली आता आमची बुलेटची. आता बुलेटवरच हवा करायची. मग काय, हवा करायला सगळे पैसे घालून बसले माणूस. जाऊ द्या, काय होत असतं. हाई रेट आला तर देऊन टाकतो आपला. हाई रेट गाठा जर होत नसला तर बघू आपण कोण आपले मित्र आहे का कोणी इच्छुक घेणार. त्याला घ्यायची होती ना, त्या रोहितला घ्यायची होती ना. रोहितला घ्यायची ती जुनी बुलेट बघायला. नवीन आहे की म्हणावं. लय किंमत कमी करत होती. मग नग लखा वाजलं र धडाकलं काय? नाही नाही नाही, मी बाहेर कुठे गेला बघा. कुठे गेलं कोणाला? ए लगा ये गे. त्याच्या लागले पोटात दुखायला. काय मग बसलाय माणूस तिथे. बसलाय निवांत बा. काय सांगायचं, आम्ही आपलं नारळाखाली सावलीला उभा राहिलो या. नाही पडायचा वर डोक्यात टपूर फुटायचं बरोबर ना. काही गडी लागला हात करतच गेला गडी बघा.
बांग 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 आवाज असली गाडी घ्यायला पाहिजे हा? होती ह्याचे पण आवाज येते आवाज अरे मला बुलेट आवाजच काढायचा होता तर आवाजाची गाडी घ्यायला पाहिजे होती. आवाज नाही बुलेट ती बुलेट असते पण झाले कशी पानकडे माहिती आहे का मी तिकडे जाईल तिकडे माझ्या मागे हाताळा लागत पेट्रोलचा लय त्रास आहे. लय जळतंय पेट्रोल ह्याला खरं सीएनजी पाहिली त्या सीएनजी बुलेट मग कशी पै असते हा पैच असते गाडी हा पिकअप देत नाही सीएनजी गाडी. मग काय दोस्तानं निघालोय बघा सोलापूरला सर्व्हिसिंग तर करावं लागते या काय करायला गेलाच नाही बायको केली म्हणल्यावर मेकअप तर करावंच लागणार तिला. एवढा आहे एवढा आहे लगा ये गे रे बाबा सोन्या माझ्या किती उशीर झाला थांबवलं त्याने एवढं उशीर असते लगा आपल्याला अजून सोलापूरला जायचंय म्हणाव मग काय एवढं नतून त्यात आज श्रावणी माझी पाक पिकळून गेले घरात ना आम काळजीच नाही घरातल्या माणसाची काहीच नाही केलं तुम्ही कुठलीही करूनच येत नाही ती कोण बाबा उपाशी आहे म्हणून साधं दुधाचा ग्लास सुद्धा दिला नाही काय अहो सांगतो बुलेट घेतली नसती तर दुधाचा काय गलास काय शाबूचं ताट आला असतं तुमच्यापाशी. पाणी पिलोय 2 तांबी मिनटाला घेऊ लागते या काय सांगायचं या त्याच्यामुळे गाडी मारूस थांबवली. असली कंडिशन झाली आहे पोटात नाही आण श्रावणी तर झाली या काय आता काय जाऊया आता. लगा ये गे काय आला का, ए, लगा, ही गेला का, काय करणार गडी एक आला आलोच करते सारखं बघा कसा पाचचा वरतून लगा ह्याला कुठं निहायचं म्हणलं का नको वाटतं या मग काय तर सारखं इकडे तिकडे खालीच पड सारखं बसतं या गाडी पण चालवायला नगर काहीच नका म्हणते या आयला एसटी ड्रायव्हर सुद्धा हात करते की आपल्याला पण काय वळागला तुला वळागला असेल त्यामुळं मला कोण ओळखायचंय हा? मित्रांनो मला कोण ओळखताय कमेंट मध्ये सांगा. कसल्या गाड्या बघा जबरदस्त तुम्हाला सांगतो 1 नंबर कसं लोकेशन दिसतो या गार 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 फिरतो आता मी लगा ओ, चक्कर बिक्कर येईल चक्कर चक्करला खरंच येते उपास मला उचलून न्यावं लागलं आम्हाला. एक तर आधीच तर माझी तब्येत कमी आहे मी बाह्या पाय धरल मी हात धरल वजन किती आहे? असेल 60-70. मित्रांनो माझं वजन किती असेल नक्की सांगा जे माझं वजन करेक्ट सांगल त्याला 100 रुपये बक्षीस देण्यात येईल. आता तर म्हणताय पेट्रोल टाकून टाकून पैसे संपले ती आता अहो, त्यात मी सांगतो करेक्ट मित्र हा सांगा तुम्ही जर करेक्ट सांगितलं वजन काट्यावर चाला की असं कोण मी सांगल तिथं 5 रुपये मी भरतो तुमच्या तर वाजवत. खरंच मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा माझं वजन किती असेल जर करेक्ट उत्तर सांगितलं तर त्याला 100 रुपये फोन पेला लगेच टाकण्यात येईल बघा 90 आहे तुमचं वजन. कधीच नाही करेक्ट कोण पण सांगा त्याला 100 रुपये आपल्या तर मित्रांनो 100 रुपये बक्षीस म्हणलंय म्हणल्यावर यांचं वजन 100च असणार. असं कसं 100चा गडी वाटतो 100चा गडी कसा चालला पाहिजे त्याला म्हणजे कातळी चपड्या घातल्या पाहिजे विनू बाहेर वजन किती असलं बाबा काय वजन गडी हलकं करायला गेले हो. गडी तुम्हाला सांगतो पिरूज झाड एक तर हाय पिरूज खात बसले या कुठे पिऊ खात असते. मग काय चला की राव मग आपण. ए, ओय, ए, लगा. आता मालकाला म्हणजे लय मारत बरं का. मग आपल्याला मार बिन सोसायचं नाही आपण आपल्या साईडला बसलेलं बरं पिरूचं झाड आहे असताना तिथं पिरू खात बसले आम्ही आपलं नारळ किती लागले तर काय लोकेशन दिसतंय रे एक नंबर जबरदस्त नारळ हो. आता पश्चाताप कुठल्या गोष्टी झाल्या सांग खरं खरं सांगून टाकाय का हो मित्रांनो आपल्याला. खरंच मित्रांनो पश्चाताप सर्व्हिसिंगचा बुलेट घेतली खरं आहे बुलेट घेतली 2.5 लाखाला पण भानगड कशी झाली आहे बुलेट घेतल्यापासून 20,000 रुपये त्याला आणि ह्याला नाही सर्व्हिसिंग किती लांब आहे आता अजून लांब आहे 50-60 किलोमीटर आहेत ना तर मित्रांनो ह्याला सर्व्हिसिंगला जावं लागतं ह्याच्यात म्हणजे लोटवाडी पंढरपूरपासून 65 किलोमीटर आहे ना. लोटेवाडी ते सोलापूर अंतर आहे जवळजवळ 130 किलो 130 नाही आमच्या इथनं 90 आहे. आहे, मग तुमची लोटवाडी आमच्या इथनं 65 आहे. 140 असेल. 150 पर्यंत होते. हा, एवढं अंतर आहे 150 किलोमीटर भाऊला सर्व्हिसिंगला जावं लागतंय. मग काय जातो तर काय करायचं इलाज नाही दोस्तानं जातो आता पोटात अन्न नाही लय कंडिशन घरच्यासनी माहित नाही कुठं चाललोय काय नाही तर भेटू आता पुढे छेवड्यात तोपर्यंत बाय बाय.